चुलता बोलला, आयुष्यात तू काहीच करू शकत नाही. याच एका वाक्यामुळे अक्षरशः या पट्ट्यानं गाव सोडलं, पुण्यामध्ये आला. सुरुवातीला परिस्थिती अभावी वॉशिंग सेंटरवर गाड्या धुवायचं काम सुद्धा केलं. होंडा कंपनीत काही दिवस काम केलं, पण चुलत्याने मारलेला टोमणा आणि लोकांनी केलेली मस्करी त्याला शांत बसू देत नव्हती. मनामध्ये काहीतरी अस्तित्व तयार करण्याची जिद्द त्याला गप्प बसू देत नव्हती. काहीतरी करायचंय, पण काय करावं, अनुभव आणि आधार नव्हता. म्हणून 3 वर्ष मामाच्या हॉटेलवर अनुभवासाठी आधारासाठी काम केलं आणि सुरुवात केली एका नव्या वादळाची 2015 साली. आवाळे मिसळ या नावाने एक छोटंसं हॉटेल तयार केलं. पण लोकांबद्दल असलेला आदर आणि बोलण्यातला गोडवा ह्या माणसाला काही कालावधीमध्ये भारतीय विद्यापीठ सारख्या परिसरामध्ये दाजी या नावानं ओळखू लागला. आज त्यांच्या हॉटेलवर होणारी गर्दी हे फक्त एवढंच सांगते की माणसानं आयुष्यात पैशापेक्षा जास्त माणसं कमवली. आणि आज या माणसाची पुण्यामध्ये करोडोची प्रॉपर्टी आहे. आवाळे मिसळ आणि आवाळे वडापाव या नावानं एक ब्रँड तयार केला. मित्रांनो, सांगायचं फक्त यांच्या या यशगाथेमधनं तुम्हाला एवढंच की टोमण्यांच्या भट्टीत भाजलेला माणूस हा राख आणि कोळसा कधीच होत नाही, तर तो होतो हिरा या आवाळे दाजींसारखा. बाकी तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा.